आणि सती मातेला येऊन अर्धा तास झाला, पण तिला कुणी तिचा आदर सन्मान सुद्धा केला नाही. बहिणी चांगल्या घरी पडल्या होत्या, प्रत्येकीच्या घरी 50-50 एकर शेती, सगळे आपापल्या घरी श्रीमंत घरी पडल्या. मात्र सतीच अशी की जिला राहायला घर नव्हतं, जिच्या नवऱ्याला लोक अभद्र भाषेने बोलायचे, अपमान करायचे, तिलाही वाईट वाटायचं की माझ्या नवऱ्याला असे बोलतात. बाकीच्यांचं जाऊ द्या, पण माझी जन्म देणारी माता तरी माझ्याजवळ येईल, मला बोलेल. स्वतःच्या जेलमध्ये त्या मातीनं सुद्धा तिला विचारलं नाही, महाराज की अगं सती कशी आहेस, कधी आलीस, पाणी पिलीस का, विचारलं नाही. अंत करून दुखवलं. दक्ष राजा आला, बघतो तर काय, या सतीला मी आमंत्रण दिलं नव्हतं तरीही माझ्या यज्ञात आली. आणि बोलू लागले, दक्ष राजा तुझ्या नवऱ्याला अक्कल नाही, स्मशानात राहतो, अंगावर कपडे घालत नाही, गळ्यामध्ये सर्प धारण करतो, अंगाला भस्म लावून फिरतो, ज्याला स्वतःचं घर नाही, बोलण्याची अक्कल नाही, जगण्याची अक्कल नाही, त्यांच्या बरोबर तुझा विवाह केला. अगं सती, माझं ऐकलं असतं तर चांगल्याच्या घरी दिलं असतं. बघ, यांनी या माझ्या मुलींनी ऐकलं तर किती सुखात आहे. नवऱ्याचा अपमान महाराज, पतीचा अपमान, भगवान शंकराचा अपमान सहन झाला नाही. मने मन विचार केला, ज्या ती पिता अपमान करतोय, ज्याच्या पोटी जन्माला आली, त्या अर्थी या देहाचा मी त्याग केला पाहिजे. सती मातेने ठरवलं. यज्ञकुंड पेटलेला होता. सती मातेने आपले डोळे बंद केले. डोळे बंद केले. आपल्या शक्तीने अग्नी प्रगट केली. त्या ठिकाणी भयंकर अग्नी ज्वाला प्रगट झाली. अग्निदेवता प्रगट झाली आणि माता सती यांनी दक्ष राजाच्या यज्ञामध्ये आपला देह संपवण्याचा प्रयत्न केला. स्वतः यज्ञामध्ये उडी
आणि महाकाली प्रगट झाली. आज्ञा दिली भगवान शंकराने, जा दक्षाच्या महायज्ञाचा संपूर्ण विध्वंस करून टाका. जो कोणी मला देईल त्यांना त्याचं शिरच्छेद करून टाका. कुणाला जिवंत सोडू नका. सांगितलं महाराज. चालू करेल महाकाली मृत देहाला भगवान शंकर उचलतायत महाराज. दोन्ही हाताने माता सतीला उचललं. हा बस बस. दोन्ही हातावर असं घ्या ना, बाळाला जसं घेतात तसं. आता जमलं. सती मातेला घेतलं आणि फिरू लागले. शंकरजी मातेला आपल्याकडे वरती घेतलं. फिरताय, काही सुचत नव्हतं. माझी सती, माझी सती. सतीची डोळे लावा. माता सती हिचा देह भगवान शंकराच्या हातात आहे. भगवान शंकराला विरह झालेला आहे, दुःख झालेलं आहे. सती मातेला घेऊन फिरताय आणि इतर देवतांनी विचार केला, भगवान शंकर जर सती मातेबद्दल असंच दुःख करत राहिले तर पुढे काय होणार. म्हणून विष्णूने आपले सुदर्शन चक्र याला आज्ञा दिली आणि सती मातेच्या त्या मृत शरीराचे तुकडे तुकडे केले महाराज. ज्या ज्या ठिकाणी सती मातेचे शरीराचे भाग पडलेले आहेत त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ तयार झालेले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. कोण सांगेल कोणते कोणते? सांगा, उभी राहा. अजून तुळजापूर भवानी, माहूरची रेणुका, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी, तिला अर्ध शक्तिपीठ, अशी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत की या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. पवित्र ती कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती.